तर कशा प्रकारे लावतात ते आपण आता दाखवतो आहे बघा. नांगरणी चालू आहे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणलेनच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण साड्यावर चाललो आहोत. तर साड्यावर जाण्यामागचं कारण म्हणजे करांदे लावूक जाऊचे. ही बघा तीच वाटा, ते रोज पण गेला होता आपण. ही बघा आमच्या साड्यावरची यायची वाट. ही जे आलो आहे ना आपण, ही वाडी म्हणजे बौद्धवाडी. इकडे इथूनच सड्यावर जायची वाट आहे. मंडळी जोत पण लागलाय, नांगरणी चालू आहे. तर मंडळी, करांदे लावण्याची प्रोसेस कशी काय असते ती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मंडळी ही बघा अर्धी घाटी चढलो आहे. आता आई पाठून येते, दिसत तर नाही आहे कुठे, पाठ राहिले वाटतं. तर वरती जाऊन थोडं थांबूया, आईसाठी वाट बघूया, नंतर पुढे जाऊया. तर मंडळी वर पोचलो बघा, घाटीच्या टोकापर्यंत पोचलो आहे. अजून पण आई आली नाही आहे, तर इथे बसूया, थोडं आईची वाट बघूया. कारण मला ती जागा माहीत नाही कुठे करांदे लावायचे आहेत ते. बघ तोपर्यंत नजारा बघा, खूप सुंदर आहे. मंडळी आई आली आहे वाटतं, हे बघा अर्ध्या वाटेत पोचली आहे. आता पोचेल, तोपर्यंत थोडी वाट बघूया. ती कशी वेळ, तो उशाची वेळ. तर मंडळी आई आले, आता जाऊया पुढे. बघा मंडळी बघा, बागेजवळ पोचलो आपण आता. तर मंडळी बागेत आल्याबरोबर हे बघा पाऊस गळायला लागला. तर मंडळी ही बघा, ही जागा आता निवडली आहे. या पिशवीत काय हा? जांभींची साला. तर मंडळी ही बघा ओळ करून झाली आहे. तर आता फक्त हे करांदे त्याच्यामध्ये लावायचे आहेत. ही बघा सगळी पत्रे बाजूला केली आहे आणि खोऱ्याच्या मदतीने
ही बघा माती अशी वर करून घेतली. आता फक्त ही करांदे त्याच्यामध्ये लावायचे आहेत. तर कशा प्रकारे लावतात ते आपण आता दाखवतो. बघा मातीमध्ये रोवायचं आणि हे तो डेट वर ठेवायचं ना. हा वरच ठेवायचं. तर मंडळी बघू शकता हे करांदे लावून झाले ते बघा. असे देठ फक्त बाहेर ठेवलेत. आतमध्ये करांदे लावलेत. बघा जांभींची साल आहोत तशी पेरून ठेवायची. कीड बीड ओटो बिट्टो लागत नाही. किडनी लागत नाही म्हणून अशी पसरवून ठेवायची. ह्याच्यात टाकतात, कलमात पण टाकतात. तर मंडळी कलम वगैरे मध्ये पण टाकतात. तर मंडळी आपण आलो होतो आता साड्यावर. आपली करांदे वगैरे लावून झाले आहेत. हळद पण आणली होती इथेच लावून टाकले. बघा इकडेच लावून टाकले. तर थोडंसं काम राहिलं आहे. ती काजीची सालं होती ना ती फक्त आता त्या कलमांना वगैरे घालायची आहेत. ती आता आई घालते. त्यानंतर बघूया काय काम असले तर करायचं. नंतर आपण घराच्या दिशेने वाटचाल करूया. तर आता वाजले सध्या 12:30 वाजले आहेत तसे. तर थोड्या वेळाने 1 वाजेपर्यंत आपल्याला भूक देखील लागेल. त्यामुळे लवकरच घरी जायला हवं. ऊनही आता पडतं आहे. पावसाचे चिन्ह देखील दिसतं. हे बघा पाऊस देखील धरला आहे. पावसाचे ढग देखील. त्यामुळे काही भरोसा नाही. पाऊस देखील पडू शकतो, ऊन देखील. पाऊस धरला आहे म्हणून खूप गरम पण होत आहे. त्यामुळे राहत देखील नाही साड्यावरती. तर ही बघा आई आले. आपली काजूची सालं होती ती टाकून आले. झाली ना गे शिर्डी लावूच्या. तर मंडळी शिर्डी फक्त लावूचे म्हणजे त्याच्या भोवतारी अशी काट्या वगैरे लावून ठेवायचे. वेल वगैरे चढणार याच्यावर. करांदे का वेलीवरच धरतात ना ते. तर मित्रांनो करांदे असतात ना ते वेलीवर धरतात. त्यासाठी आपल्याला काट्या वगैरे बाजूला लावावे लागतात. तरच ती वेल चढते वरती आणि आपल्याला करांदे मिळतात. तर मंडळी या वेली पण अजून लावायच्या. कसले वेली होते? तर मंडळी ह्या तवशाच्या वेली देखील आपल्याला लावायच्या आहेत. हे बघा हे आता तिकडे घेऊन चाललोय. तर कुठे लावायचे तिथं आपण थोड्या वेळाने बघूया आणि लावून टाकूया. काय लावायचे आहोत?
एका बाजू कशी. तर मंडळी हे बघा, तवशाच्या वेली पण तिथेच लावणार आहोत. अशा तऱ्हेने हे बघा, अशी वेल लावली आहे. त्याला तवशी धरून दे भरपूरशी. तर मित्रांनो, आता फक्त बाजूसून आपली काय ते घे शिर्डी लावायची आहे फक्त. बघ काय तर मंडळी, शिर्डी आणायला आपण चाललो आहे आता. त्या वळीला लावायला फक्त. म्हणजे हे बघा, पाऊस पण धरलाय. पाऊस धरल्यामुळे गरम देखील होत आहे खूप. तर म्हणजे पाऊस पण पडायला हवा. लावणी अजून राहिली आहे आमची सगळीच. एका ठिकाणची फक्त लावणी झाली आहे, बाकी सगळी राहिली. काय 12:30 वाजले. 12:30 पावणे 1 झालो असं. तर मंडळी हे बघा, शेगुल वगैरे पाला फुटलाय त्याला. तर आता वरती चाललो आहे, बघूया. शिर्डी फक्त तोडायची, ती तोडून ठेवूया फक्त, खाली नेऊन ठेवूया. मंडळी दाखवली होती तुम्हाला लिंबिणीचं झाड. इकडे आहे, थांबा दाखवतो जवळून. जवळून दाखवतो तुम्हाला क्लोजअप. हे बघा, या बाटलीमधून आपण पाणी शिपतो. जुगाड करून ठेवलं आहे बघा. इकडे पण सेम आहे, की कलम लावलं आहे. पाईप वगैरे लावून ठेवलं आहे, म्हणजे ह्या पाईपमुळे मुळामध्ये पाणी जातं, त्यामुळे असा पाईप लावून ठेवला आहे. तर असा जुगाड करून ठेवला आपण. तर मंडळी, शिर्डी तोडताना बघूया. तर कसा ह्या कुड्याचं झाड ना, ह्याचं मूळ खोदला ना ह्याचा, की ते धुवायचा आणि रविवार बुधवार लहान मुलांना उजळून द्यायचा. त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे त्याची पोटदुखी वगैरे असा पोटात मुरगळणे असं चांगलं आहे. कसला झाड म्हणतं? कुड्याचा. तर मंडळी हे बघा, कुड्याचं झाड. लहान मुलांना वगैरे पोटात वगैरे दुखतं ना, तेव्हा याचा रविवार बुधवारी याचा पाळ उजळून लावायचं. काय करायचं त्याचा? हां, पाजायचं. तर मंडळी ही बघा, शिर्डी ही अशी वळीच्या भोवतारी लावून ठेवायची. ते आता लावायला भेटेल का नाही माहीत नाही, पण बघूया. नेऊन तरी ठेवूया खाली, म्हणजे आलो की लावायला होईल. आज पारही पण आणली नाही, त्यामुळे बघूया, शिर्डी तरी काढून घेऊया. ही कसली? ही घी ऑलरेडी आत काय बघते तोडलेली. बघा, हा वाटतं तोडलेली. काम झालं, ती उकलून घेऊन जायची खाली. आता मंडळी, बारीक बारीक पाऊस पडायला लागलाय, काय खरं नाही. बघा, धरलाय, मरणाचा पाऊस धरलाय, खूप पाऊस धरलाय. वाटतं भिजवणार पाऊस. पण मंडळी, पाऊस हा पडायलाच हवा. आता शेतकऱ्यांना त्याची खरी गरज आहे. लावणी अजिबात लावली नाही आहे शेतकऱ्यांनी. हे बघा, मस्तपैकी पाऊस पडायला सुरुवात चालू झाली आहे. तर आपण कुठे तरी कलमाखाली जाऊया, नाही तर भिजायला होईल पूर्ण. तर बघूया. आता खरोखर आनंद झाला आहे, कारण मी पण एक शेतकरी आहे, त्यामुळे लावणी सगळ्यांचीच राहिली आहे. त्यामुळे बघूया कितीसा पाऊस पडतो आहे. पुरेसा पाऊस पडायलाच हवा, त्यानंतरच आपली लावणी वगैरे सुरुवात होईल. फक्त एके ठिकाणचं लावून झाले आहे,
त्यानंतर अजिबात लावणीला हात लावला नाही आहे. बघूया कुठेतरी आसऱ्याला जाऊया. हे बघा तर मंडळी बघू शकता पावसाने तर जोरात धरला. हा बघा घरी तरी जायला भेटायला हवं. तर मंडळी ही बघा आपली शिर्डी जमा करून झाली. आता फक्त खाली नेऊन ठेवायची आहे. ती बघूया आता काय लावायला भेटणार नाही आहे वाटतं. बघूया खाली तरी नेऊन ठेवूया. तर खाली ठेवून भेटतो तुम्हाला. तर मंडळी ही बघा शिर्डी आपली आणून टाकली आहे. तर काय करूया. तर मंडळी अशी जर आहेत ते काय बघूया. सुका दे सुकी आहेत ना. दुसरा दे. तर मंडळी साधारण लावून ठेवूया. पडली तर लावूचीच लागणार ती. तर मित्रांनो हे बघा लावून ठेवलं आहे शिर्डी आपली. तर मंडळी शिर्ड्या लावण्याचं काम झालं आहे. आता फक्त त्याच्यावर टाळे टाकून ठेवते वाटतं. ते कशासाठी गे. तर ते वळीवर खत म्हणून ते टाळे टाकून ठेवतात. नंतर एकदा टाकूची होत आधी असं बाजूने टाकून ठेवतो. बघा असे टाळे टाकून ठेवतात. म्हणजे टाळे देखील टाकून झाले आहेत. आता पूर्ण काम कंप्लीट झालं आपलं. वळीचं करांदे वगैरे सगळे जांभे वगैरे आणि ही आपली शिर्डे टाकून झाले. आता लास्टला आपलं फक्त ही आपली टाळे टाकून झाले आहेत. ही पूर्ण प्रोसेस होती आपली. वळ खणायची वगैरे आपली करांदे लावायची. काय तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. ही बघा ही याला म्हणतात बारंगीण. ह्या फुलांची भाजी करतात. ह्या फुलांची भाजी करतात. फुलली ना की नंतर तुम्हाला आम्ही दाखवू भाजी. बघा ही फुलं फुलली की त्याची भाजी करतात. तर मंडळी ही आपली फुलं फुलली की नक्कीच तुम्हाला व्हिडिओ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल. आता बरोबर आहे ना. तर मंडळी आपलं सगळं काम कंप्लीट झालं आहे बघू शकता. तर आता घरी जायची तयारी चालू झाली. फक्त पातेला वर करून घेते बघा. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.